जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 145. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. असा प्रभुचरणी सदा चित्तलय साधण्यासाठी अंतर्बाह्य शुद्धी लागते. ही अंतर्बाह्य असं आपण म्हटलं तरी ती बाह्यांतर्गत अशी शुद्धी साधावी लागते साधकाला अभ्यासानं, प्रयत्नानं आणि गुरुकृपेवर पूर्ण विश्वास ठेवून. कारण जरी परमार्थ हा फक्त आतला मार्ग असला, फक्त आत वळण्याचा मार्ग असला, तरी हा प्रवास थेट आतून सुरू होऊ शकत नाही. कारण आमचं बाहेर पसरलेलं मन आणि तदनुसार पसरलेली इंद्रिय, त्यामुळे हा प्रवास बाहेरूनच आत सुरू करावा लागतो. आणि सर्वप्रथम डोळे, कान, जीभ ही इंद्रिय आवरण्याचा प्रयत्न गुरुकृपेनं करावा लागतो. महाराज म्हणतात, सर्वच संत सांगतात की ज्यानं जीभ आवरली त्यानं अर्धा परमार्थ जिंकला. आणि ही जीभ आवरणं म्हणजे खाणं आणि बोलणं या दोन बाबतीत असं आमचे महाराज म्हणतात. त्यातल्या त्यात बोलण्याच्या बाबतीत आपण कसं बोलतो आहोत, कुणाला किती दुखवणारं बोलतो आहोत की सुखवणारं बोलतो आहोत, त्या सुखावण्यामध्ये सुद्धा किती खरेपणा आहे किंवा किती ढोंग आहे. आणि जर दुखावतोय तर त्याचं काय कारण आहे की उगीच दुखावण्यासाठी दुखावणं आहे. ह्या सर्व गोष्टी जोपर्यंत आम्ही लक्षात घेत नाही आणि जे मनाला येईल ते करतो, तसं बोलतो, तोपर्यंत हा आत वळण्याचा मार्ग साधणं अत्यंत कठीण जातं. सर्वांनाच याचा अनुभव आहे. कारण काय आहे की सर्व जीव त्याच एका परमात्म्याचे अंश असल्यामुळे त्याच्यामध्ये भेद नाही. त्यामुळे जेव्हा आम्ही एखाद्याला दुखावतो तेव्हा त्याचा परिणाम, त्याचं फल हे आम्हाला कधी ना कधी भोगावं लागणारच, हे सत्य आहे. आणि त्यामुळे मुख्यतः असं सर्व संत सांगतात, आमचे महाराज सांगतात की ह्या चांगलं बोलण्याची, सर्वांवर प्रेम करण्याची सुरुवात घरापासून करावी. कारण बऱ्याच वेळेला हा अनुभव प्रत्येकालाच असतो की जेव्हा एखादा परका कुणी भेटतो किंवा ज्याला आपण म्हणतो की ज्याच्याबरोबर आपण राहत नाही, त्यांच्याबरोबर बोलताना अगदी सहजपणे आम्ही इतकं सुंदर बोलतो की वाहवा मिळवावी त्याची, त्याला वाटावं किती चांगली व्यक्ती आहे, अशी इमेज दुसऱ्याच्या मनात तयार व्हावी यासाठी आम्ही वर्तन करत असतो. पण हेच जेव्हा घरामध्ये आमचं वर्तन असतं त्यावेळेला त्याच्यामध्ये फरक पडतो. एक खूप सुंदर वचन आहे की कसं असावं आमचं वर्तन, तर महाराज घरी आले तर आमचं वागणं बदलायला लागू नये असं आमचं वर्तन असावं. खूप सुंदर सांगितलेलं आहे. म्हणजे सद्गुरू घरी आल्यानंतर घरीच असतात ते, घरी काय आपल्या या देहगृहामध्येच आहेत ते, पण आम्हाला अजून ते कळलेलं नाही. त्यामुळे जरी बाह्यांगानं आमचे सद्गुरू, सत्पुरुष कुणी घरी येणार असतील तर आमचं घरातलं वर्तन बदलावं लागू नये असं आमचं वर्तन असावं. पण जर आम्ही खोलवर विचार केला तर लक्षात येतं की किती महत्त्वाचं आहे आणि तितकंच किती अवघड आहे. अनेकदा आम्ही अगदी सहजपणे
आमचं वागणं खूप पराकोटीचं, दुसऱ्याच्या मनाला त्रास देणारं असू शकतं. आणि इथे तर कैकेयी माता प्रत्यक्ष आपल्या पतीला बोलते. खरोखर हा जो संवाद आहे आज आपण तो पूर्ण एका भागामध्ये संपवणार आहोत, कारण इतकं मर्मभेदक बोलणं आहे कैकेयी मातेचं की ते वाचवत नाही, अक्षरशः वाचवत नाही. ज्या रामायणामध्ये महातपस्विनी आमची सीता माता आहे, ज्या रामायणामध्ये अनसूया मातेचं सीतेला उपदेश आहे की पती भक्ती कशी असावी याबद्दलचा उपदेश आहे, ज्या रामायणामध्ये सुरुवातीला आम्ही आमच्या पार्वती मातेचं पतिप्रेम बघितलं, ज्या रामायणामध्ये मंडोदरीसारखी अत्यंत साध्वी स्त्री आहे, त्या रामायणामध्ये हे कैकेयी मातेच्या मुखातले बोल हे अत्यंत विसंगत वाटतात. पण क्रोध हा एक असा उमाळा आहे की त्यामध्ये काय बोलतो आहोत ह्याचं स्मरणच न राहता ती व्यक्ती बोलत असते. आणि असं ते बोलणं आहे की एखादी स्त्री आपल्या पतीला असं कसं बोलू शकेल असं वाटण्या इतपत ते बोलणं आहे. म्हणते कैकेयी माता, एही विधि राहु मन ही मन झाखा, देखी कुभाती कुमति मन माखा, भरतु की राउर पूतन होही, आनेहु मोल बेसाही की मोही. दशरथ राजांना विलाप करताना बघून तिला अत्यंत राग येतो, क्रोधित होते माता आणि म्हणतीये, भरत तुमचा पुत्र नाही का? तुम्ही काय मला पैसे देऊन विकत घेतलंय? मी तुमच्या लग्नाची बायको नव्हे? असे प्रश्नबाण ती दशरथांवर टाकते. पुढे म्हणतीये, जो सुनी सरू अस लाग तुम्हारे, काहे न बोलहु बचनु संभारे, देहु उतरु अनु करहु कि नाही, सत्यसंध तुम रघुकुल माही, देन कहेहु अब जनि बरु देहु, तजहु सत्य जग अपजसु लेहु, सत्य सराही कहेहु बरु देना, जानेहु लेहि मागीच बेना, सिबिदधीची बली जो कछु भाषा, तनु धनु तजे उपचन पनु राखा, अति कटु बचन कहती कैकेयी, मानहु लोन जरे पर देई, धर्म धुरंधर धीर धरी, नयन उघारे राया, सिरुधुनि लीन्ही उसास असी, मारेसी मोही कुठाया. मनातल्या मनात राजांना कुडताना बघून क्रुद्ध झाली आणि म्हणाली की तुम्हाला जणू बाण लागल्यागत तुम्ही वागताय, पण मग तुम्ही आधीच विचार करून का बोलला नाहीत? होय तरी म्हणा, नाहीतर नाही तरी म्हणा. तुमचा रघुवंश सत्यप्रतिज्ञा करण्यासाठी प्रसिद्ध आहे ना. तुम्हीच म्हणाला होतात की वर देतो, आता हवं तर नाही म्हणा. सत्याला सोडचिठ्ठी द्या आणि अपकीर्ती मिळवा. मोठी वाखाणणी करत होतात तुम्ही सत्याची आणि वर देतो म्हणाला होतात. मग मी काय तुम्हाला जानेहू लेही मागी चबेना, मी काय चणे फुटाणे मागीन असं वाटलं होतं की काय तुम्हाला? तुम्हाला माहिती आहे ना, शिबी राजा, दधीची आणि बलिराजा यांनी जे म्हटलं ते शरीर आणि संपत्ती यांचा त्याग करून पूर्ण केलं. अशा रीतीनं तुलसीदास म्हणताय, जणू जखमेवर मीठ चोळावं तसे अत्यंत कटू शब्द कैकेयी बोलत होती. राजांनी, कसे राजा म्हटलंय, धर्म धुरंधर धीर,
धीर धरी धर्मधुरंधर असे राजे दशरथ त्यांनी मोठ्या धीरानं डोळे उघडले. अक्षरशः तुलसीदास वर्णन करतायत, डोकं बडवून घेऊन विलाप करतायत आणि सुस्कारे टाकत म्हणतायत की हिनं तर माझ्या वर्मावर घाव घातला, तर यातून वाचणं कठीण आहे. आणि त्यावेळेला जेव्हा तिला समोर बघितलं, आगे दीखी जर तरिस भारी, मनहु रोष तरवारी उघारी, मुठी कुबुद्धि धार निठुराई, धरी कुबरी सान बनाई, लखी मही पकराल कठोरा, सत्य की जीवनु लेहि मोरा, बोले राव कठिन कर छाती, बानी सबिनय तासु सोहाती, प्रिया बचन कस कहसी को भाती, भीर प्रतीति प्रीति करिहाती, मोरे भरतो रामु दुई आखी, सत्य कहूँ करी शंकरु साखी, अवसी दूत मैं पठैब प्राता, अयहि बेगी सुनत दो भ्राता, सुधिन सोधि सबु साजु सजाई, देऊ भरत कहो राजु बजाई, लोभुन राम ही राजु कर, बहुत भरत पर प्रीति, मैं बड़ छोट बिचारी जिया, करत रहे नृपनीती. राजा म्हणतायत, जणू ही क्रोधरूपी तलवार समोर उभी असावी तशी क्रोधानं पेटलेली दिसतेस तुम्हाला. तुलसीदास म्हणतायत, कुबुद्धी ही त्या तलवारीची मूठ आहे, निष्ठुरता हीच धार आहे. आणि म्हणताय ती निष्ठुर धार कशावर तासली आहे, तर ते कुबड्या मंथरारूपी निशाण्यावर तासून ती तीक्ष्ण बनवली. खूप कठोर अशी ही तलवार आहे असा विचार करून राजे मनात विचार करतायत की खरंच माझा जीव जाईल यामध्ये. तरीही मन घट्ट करून सविनय म्हणतायत, पहा कैकेयीला पुन्हा तिला गोड वाटेल अशा वाणीनं म्हणतायत की हे प्रिये, हे भीरू, विश्वास आणि प्रेम जणू नष्ट व्हावं अशी दुष्ट वचनं का बोलतीयस? तुला माहिती आहे ना, भरत आणि राम हे दोघे माझे दोन डोळे आहेत ग. मी शंकरांच्या साक्षीनं हे सत्य तुला सांगतो की भरत आणि राम हे दोघे माझे दोन डोळे आहेत. तू काळजी करू नकोस म्हणतात, मी तुला उद्या सकाळीच दूत पाठवतो कैकेयी प्रांतामध्ये, आणि भरत शत्रुघ्न हे दोन्ही भाऊ निरोप मिळता क्षणी निघतील तिथून आणि येतील. मी चांगला दिवस शोधेन, पुन्हा सर्व तयारी करीन, नगारे वाजवीन आणि भरताला राज्य देईन. रामाला राज्याचं लोभ नाही ग, आणि भरतावर त्याचं फार प्रेम आहे. मीच माझ्या मनानं लहान आणि मोठा असा विचार करून राजनीतीला अनुसरून थोरल्याला राजतिलक करायला निघालो होतो. पण राम सपथ सत कहूँ सुभाऊ, राम मातु कछु कहूँ न काऊ, मैं सबु कीन्ह तो ही बिनु पूछे, ते ही ते परे मनोरथ छूछे, रिस परिहरु अब मंगल साजू, कछु दिन गए भरत जुबराजू, एक ही बात मोहि दुख लागा, बर दूसर असमंजस मागा.
मी तुला माझ्या श्रीरामाची 100 वेळा शपथ घेऊन प्रामाणिकपणे सांगतो की या बाबतीत कौसल्यानं मला काहीच सांगितलं नव्हतं, पण मी तुला न विचारता सर्व केलं हे मात्र खरं. त्यामुळंच माझं मनोरथ व्यर्थ ठरलं. आता राग सोडून दे आणि मंगल शृंगार कर. लवकरच भरत युवराज होईल. पण तू दुसरा जो वर मागितलास तो मात्र मला खूप दुःखी करून गेला. त्याचंच मला दुःख वाटतंय. असमंजस मागा, असमंजस असा तो वर वाटला मला दुसरा, की रामाला वनवासात पाठव. तो वर मात्र मागू नकोस. पुढे अत्यंत तळमळीनं राजा दशरथ म्हणतायत, अजहु हृदय जरत तेहि आचार, रिस परिहास की साचे हो साचार, कहूत जीरोषु राम अपराधु, सबको कहई राम सुठी साधु, तुहु सराहसी करसी सनेहु, अब सुनी मोहि भयउ संदेहु, जासु सुभाउ अरिहि अनुकूला, सो किमि करिहि मातु प्रतिकूला, प्रिया हासरिस परिहरहि, मागु बिचारी विवेकु, जेहि देखऊँ अब नयन भरी, भरत राज अभिषेकु, जियई मीन बरुबारी बिहीना, मनि बिनु फनिकु जिये दुख दीना, कहूँ सुभाउ न छलु मन माही, जीवनु मोर राम बिनु नाही, समुझी देखु जिया प्रिया प्रवीणा, जीवनु राम दरस आधीना, सुनि मृदु बचन कुमति अति जरई, मनहु अनल आहुति घृत परई, कहई करहु किन कोटि उपाया, इहान लागिहि राउरी माया, देहु की लेहु अजसु करी नाही, मोहिन बहुत प्रपंच सोहाई, राम साधु तुम साधु सयाने, राम मातु भली सब पहिचाने, जस कौशिला मोर भलता का, तस फलु उन्हि देउ करि साका, होत प्रातु मुनि बेश धरी, जौन राम बन जाही, मोर मरनु राउर अजस, द्रुप समुझिय मन माही. तू जो दुसरा वर मागितलास कैकई, त्या धगीमुळे माझं हृदय जळतंय. तू हे थट्टेनं म्हणतीयस, रागानं म्हणतीयस की खरंच म्हणतीयस हेच कळत नाहीये. राग सोड आणि माझ्या रामाचा काय अपराध आहे ते तरी सांग. सर्वजण म्हणतात राम तर खूप साधू वृत्तीचा आहे. तू स्वतः सुद्धा किती रामाची प्रशंसा करत होतीस, त्याच्यावर प्रेम करत होतीस, पण हे ऐकून मात्र मला आता त्याबद्दल संशय वाटतोय. जासु सुभाऊ अरिही अनुकूला, सो किमी करीही मातु प्रतिकूला. ज्याचा स्वभाव शत्रूला सुद्धा अनुकूल वाटतो, तो मातेला प्रतिकूल असं आचरण का करील. हे प्रिये, हा जीव घेणा विनोद किंवा क्रोध सोडून दे आणि विवेकयुक्त विचार कर आणि मग वर माग. आता मला डोळे भरून भरताचा राज्याभिषेक तरी पाहू दे. अगं कैकई, कदाचित मासा पाण्याविना जिवंत राहील,
साप मण्याविना दीनवाणा बनून का होईना जिवंत राहील. पण मी प्रामाणिकपणे सांगतो तुला, मनात कोणतंही कपट न ठेवता सांगतो की जीवनु मोर राम बिनू नाही. माझं जीवन रामाशिवाय नाही ग. हे प्रिये समजून घे. जीवनु राम दरस आधीना. माझं जीवनच रामाच्या दर्शनाच्या अधीन आहे, त्याशिवाय माझं जीवनच नाही. आणि हे कोमल वचन ऐकून सुद्धा ती कुबुद्धी कैकई जळफळत होती. जणू अग्नीमध्ये तुपाच्या आहुती पडत होत्या म्हणतात तुलसीदास. आणि पुन्हा क्रुद्ध होऊन म्हणतीये, तुम्ही कोटी उपाय का करा, इथं तुमचा चतुरपणा चालणार नाही. एकतर मी मागितलंय ते द्या किंवा नाही देणार म्हणून अपकीर्ती घ्या. मला उगीच यामध्ये काय आपण म्हणतो ना आर्ग्युमेंट्स नको, त्यामध्ये मला काही भांडण नको. पुढे आपण ज्याला म्हणतो की सार्कॅस्टिकली तसं म्हणतीये की राम साधू आहे, तुम्ही तर ज्ञानी साधू आहात आणि रामाची आईसुद्धा कौसल्यासुद्धा काही कमी साधू नाही. मी सर्वांना चांगली ओळखू नये. कौसल्येनं माझं भलं होण्याची इच्छा धरली होती, आता मी सुद्धा तिला आठवण राहील असं फळ देईन. जर सकाळ होताच मुनिवेश धारण करून राम वनास गेला नाही तर हे राजा लक्षात ठेवा, माझा मृत्यू होईल आणि तुमची अपकीर्ती. अस कही कुटील भई उठी ठाढी, मानहु रोष तरंगिनी बाढी. पाप पहार प्रगट भई सोई, भरी क्रोध जल जाईन जोई. दोबर कुल कठिन हठ धारा, भंवर कुबरी बचन प्रचारा. ढाहत भूप रूप तरुमूला, चली विपति बारिधि अनुकूला. लखी नरेश बात फुरी साची, तियमी समी चुसी सपरनाची. गही पद बिनय कीन्ह बैठारी, जनि दिन कर कुल होसी कुठारी. मागु माथ अबही देऊ तोही, राम बिरह जनि मारसी मोही. राखू राम कहूँ जेहि तेहि भांति, नाही तजरिहि जन्म भरी छाती. देखी व्याधि असाधन रूपो, परे उधर निधुनि माथा. कहत परम आरत बचन, राम राम रघुनाथा. व्याकुल राव शिथिल सब गाता, करिनी कलप तरु मन हुनि पाता. कंठु सुख मुख आवन बानी, जनु पाठीनु दीन बिनु पानी. पुनि कह कटु कठोर कैकेयी, मनहु घाय महु माहुर देई. जऊँ अंत हूँ अस करत बुरहेऊ, मागु मागु तुम केहि बल कहेऊ. दुई की होई एक समय भुआला, हसब ठठाई फुलाऊ बकाला. दानी कहाऊब अरु कृप नाई, होई की खेम कुशल रोताई. छाड़हु बचनु की धीरजु धरहु, जनि अबला जिमि करुणा करहु. तनुतीय तनय धामु धनु धरनी, सत्य संध कहूँ तृण सम बरनी.
मरम बचन सुनि राउ कहु कछु दोषु न तोरा, लागे तो ही पिसाच जिमी, कालु कहावत मोरा। चहतन भरत भूपत ही मोरे, विधि बस कुमति बसी जिय तोरे। सो सबु मोर पाप परिणामु, भयउ कुठाहर जेहि विधि बामु। सुबस बसी फिरी अवध सुहाई, सब गुण धाम राम प्रभुता। करिहहि भाई सकल सेवकाई, होई ही तिहु पुर राम बड़ाई। तोर कलंकु मोर पछिताऊ, मुएहु न मिटिहि न जाइहि काऊ। अब तो ही नीक लाग करु सोई, लोचन ओट बैठु मुँह गोई। जब लगी जियऊँ कहऊँ कर जोरी, तब लगी जनी कछु कहसी बहोरी। फिरी पछितई हसी अंत अभागी, मारसी गाइन हारू लागी। परेउ राउ कही कोटि विधि, काहे करसी निदानु। कपट सयानी न कहती कछु, जागति मनहु मसानु। राम राम रट बिकल भुआलु, जनु बिनु पंख बिहंग बेहालु। हृदय मनाव भोरु जनि होई, राम ही जाई कहई जनु कोई। उदउ करहु जनि रवि रघुकुल गुरु, अबध बिलो की सूल होई उर। भूप प्रीति कई कई कठिनाई, उभय अवधि विधि रची बनाई। रामांना वनवासात पाठवलंच पाहिजे हे सांगितल्यानंतर कुटील कैकई उठून उभी राहिली. जणू क्रोधाची नदी उफाळून यावी तशी बोलत होती. पापाच्या पहाडातून निघालेली अशी ही नदी म्हणतायत तुलसीदास. क्रोधरूपी भयंकर जलानं भरलेली होती, त्यामुळे तिच्याकडे बघवत नव्हतं. 2 वर हे त्या नदीचे 2 जणू तट होते. कैकईचा हट्ट हा प्रचंड प्रवाह होता त्या नदीचा, आणि त्या मंथरेचं सांगणं त्यामधले भोवरे होते जणू. राजा दशरथ रूपी वृक्षाला ती क्रोधाची नदी जणू मुळासकट उपटून संकटरूपी समुद्राकडे धावत होती. काय वर्णन केलंय पहा तुलसीदासांनी. राजांनी जाणलं, त्यांना जाणवलं की हे सर्व सत्यच आहे. म्हणजे खरोखर त्यांना इतका वेळ हे सगळं काहीतरी एक दुःस्वप्न आहे वाटत होतं, पण जेव्हा हे सत्य आहे कळलं तेव्हा त्यांना लक्षात आलं की या स्त्रीच्या निमित्तानं माझा मृत्यूच माझ्या डोक्यावर नाचतोय. पाय धरले राजांनी कैकईचे, तिला बसवलं, पुन्हा विनंती केली की सूर्यकुलरूपी वृक्षासाठी तू कुऱ्हाड बनू नकोस कैकई, तू माझं मस्तक माग, मी आत्ता उतरून देतो, पण रामाच्या विरहानं मला मारू नकोस. काहीही करून रामाला ठेवून घे, नाही तर जन्मभर तुझं हृदय जळत राहील. किती सत्यवाणी आहे पहा दशरथांची. पण हे असाध्य दुखणं आहे आणि हे काही ती मानत नाही. लक्षात आल्यानंतर आर्तवाणीनं हे राम हे राम हे रघुनाथ असं म्हणत डोकं आपटून घेत जमिनीवर कोसळले राजे दशरथ. व्याकुळ झाले होते, जणू शरीरातलं त्राणच गेलं होतं. हत्तीणीनं कल्पवृक्ष उपटून टाकावा तसं झालं होतं. कंठ सुकून गेला होता, तोंडातून शब्द निघत नव्हते. तरीसुद्धा या अवस्थेतही कैकई पुन्हा त्यांना कठोर कटुवचन बोलतीये, जखमेवर विष चोळतीये.
म्हणते जर असंच करायचं होतं तर कोणत्या जोरावर माग माग म्हणत होतात. हे राजा, हसणं आणि गाल फुगवणं दोन्ही एकाच वेळी होतं का? तुम्ही दानी म्हणवता आणि कंजूषपणाही करता. राजपूतपणामध्ये खुशाली कधी असते का? लढाईत बहादुरी दाखवावी आणि कुठंही प्रहार लागू नये असं कसं घडेल? एक तर प्रतिज्ञा सोडून द्या किंवा धीर धरा. असं अबलेप्रमाणे डोकं आपटत बसू नका, रडू नका. तुम्हाला माहिती आहे ना, सत्यव्रत, पहा बरं, काही जणू बोध देण्यासारखं बोलते की सत्यव्रती पुरुषाला शरीर, स्त्री, पुत्र, घर, धन, पृथ्वी हे सर्व गवताच्या काडीप्रमाणे तुच्छ आहे असं म्हटलं जातं ना. हे मर्मभेदी शब्द ऐकून राजे म्हणतायत, तुला जे हवं ते म्हण, तुझा काहीच दोष नाही ग. माझा मृत्यूच पिशाच्च होऊन तुझ्यात शिरलाय आणि तोच तुझा बोलावता धनी आहे. तुला माहिती आहे की भरताला चुकूनही राजपदाची इच्छा नाही. दुर्दैवानं तुझ्याच मनात दुर्बुद्धी आली आहे. पण हे सगळं माझ्याच पापांचं फळ आहे. त्यामुळे विधाता असा अवेळी प्रतिकूल झालाय. हे कैकई, राजे दशरथ जणू भविष्यवाणी करतायत की तू उद्ध्वस्त करत असलेली ही सुंदर अयोध्या पुन्हा व्यवस्थितपणे वसेल आणि समस्त गुणांची खाण असलेल्या माझ्या रामांची सत्तासुद्धा प्रस्थापित होईल. सर्व भाऊ त्याची सेवा करतील आणि त्रैलोक्यात त्याची कीर्ती वाढेल. पण तुझ्यावरचा हा कलंक आणि माझा पश्चात्ताप मात्र मेल्यानं सुद्धा नाहीसा होणार नाही. तो कशाही प्रकारे जाणार नाही. आता तुला जे करायचं ते कर. तोंड लपव आणि माझ्या डोळ्या आड बैस. मला तोंड सुद्धा दाखवू नकोस. मी हात जोडून सांगतो की जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत आता एक शब्द बोलू नकोस. अगं अभागिनी, तुलाच शेवटी पश्चात्ताप करावा लागणार आहे हे लक्षात ठेव. कारण चमड्याची वादी बनवण्यासाठी तू गोहत्या करतेस. मारसी गाई नहारू लागी, का तू हा सर्वनाश करतेस असं म्हणत राजे पुन्हा जमिनीवर कोसळले. पण ती चतुर धूर्त कैकई काही बोलली नाही. तुलसीदास म्हणतात, जणू स्मशानात मौन बसावं आणि प्रेतमंत्र सिद्ध करावा तशी ती बसली होती. राजे दशरथ मात्र राम राम असा सारखा उद्घोष करतायत. पंख कापलेल्या पक्षाप्रमाणे व्याकुळ झालेत. त्यांना सारखं एकच वाटत होतं की सकाळ होऊ नये आणि कुणीही जाऊन रामांना ही गोष्ट सांगू नये. आणि दीनवाणेपणं सूर्याला आळवतायत की हे रघुकुलाचा मूळ पुरुष असा सूर्यनारायणा, तू उद्या उगवूच नकोस. कारण ही बातमी कळली तर अयोध्या जी व्याकुळ होईल ते बघून तुला फार दुःख होईल. त्यामुळे तू उगवूच नकोस. अशा रीतीनं इथं तुलसीदास म्हणतायत, राजांचं हे अथांग प्रेम आणि कैकईची निष्ठुरता ही दोन टोकांची अशी निर्मिती विधात्यानं केली. आणि ह्या पार्श्वभूमीवर सकाळ झाल्यानंतर काय घडलं, पुढे कोणते प्रसंग वाढून ठेवले होते, ह्याचं वर्णन तुलसीदास करतील. ते आपण पुढच्या भागात बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.